100% साक्षर झालेल्या गोव्यामध्ये पावला पावलाला सुशिक्षित लोकांना गंडवण्याचे प्रकार भयंकर वाढीस लागलेत। गंडा घालणारे ठग अगदी बड्या व्यावसायिकांना देखील सहज गंडा घालू लागलेत। अशाच एका ठगानं एक दोन नव्हे तर तब्बल 5 व्यावसायिकांना एकूण 29,13,000 रुपयांचा गंडा घातलाय। गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी असल्याचं सांगून तो परवाना नूतनीकरणासाठी त्यांच्याकडून पैसे घेत होता असं उघडकीस आलंय। सूरज पेंडसे असं या संशयिताचं नाव असून तो उत्तर गोव्यातील आसगावचा रहिवासी आहे। आपल्या मैत्रिणीला सोबत घेऊन तो गंडवण्याचं हे काम करायचा असं देखील सायबर गुन्हा शाखेच्या चौकशीतून समोर आलंय। काणकोणमधल्या एका व्यावसायिकाला 5,03,000 रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी सायबर गुन्हा शाखेनं संशयित पेंडसेला गेल्या महिन्यात पुण्यातून अटक केली होती। त्यानंतर त्यानं मैत्रिणीच्या सहाय्यानं अनेक रेस्टॉरंट्स तसंच क्लबना आर्थिक गंडा घातल्याचं उघडकीस आलं होतं। यामध्ये वाघातूरच्या कॅफे CO2 आणि मोर्जीच्या डेलमार रेस्टॉरंटचे भागीदार राहुल रामनाथ यांच्याकडून संशयितानं 9,59,500 रुपये उकळले होते। त्या प्रकरणात 4 फेब्रुवारी रोजी संशयिताला कळंगूट पोलिसांनी अटक केली होती। फसवणुकीचा हा प्रकार 13 डिसेंबर 2025 रोजी कळंगूटमध्ये घडला होता। ही त्याच्यावरील दुसरी तक्रार ठरली तर आता त्याच्यावर तिसरा गुन्हा नोंद झाला आहे। यामध्ये क्लब गोयचे मालक हिमांशू मल्होत्रा यांना 14,23,000 रुपयांचा गंडा घातल्याचं उघडकीस आलं आहे। मल्होत्रा हे मूळचे दिल्लीचे असून सध्या वाघातूरमध्ये राहतात। त्यांना डिसेंबर 2025 मध्ये संशयितानं गंडा घातल्याचं समोर आलंय। आपण गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी असून क्लबच्या परवान्याचं नूतनीकरण करण्यासाठी तुम्हाला विशिष्ट शुल्क भरावा लागेल असं त्यांना सांगितलं। त्याच्यावर विश्वास ठेवून मल्होत्रा यांनी एकूण 14,23,200 रुपये त्याला दिले। मात्र त्यानं दिलेला परवाना बनावट असल्याचं लक्षात आल्यामुळं मल्होत्रा यांनी हणजून पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती। याच तक्रारीवरून हणजून पोलिसांनी पेंडसेच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 319 उपकलम 2 आणि 318 उपकलम 4 या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साहिल वारंग करत आहेत। गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।